डिसेंबर 2019मध्ये चीनमधल्या गजबजलेल्या वुहान शहरात डॉक्टरांच्या काहीतरी वेगळंच लक्षात आलं. एका विचित्र नवीन आजाराने ग्रासलेल्या रुग्णांचा एक समूह तिथे आढळला. सुरुवातीला कोणालाच काही कळेना की नक्की काय चाललंय, पण लवकरच समजलं की याचं कारण एक विषाणू आहे, इतका सूक्ष्म की जो सूक्ष्मदर्शकाशिवाय आपल्याला दिसूही शकणार नाही. काही आठवड्यातच तो छोटासा विषाणू शहराच्या सीमा ओलांडून लांबवर पसरला. सगळ्या सीमा बंद झाल्या, शाळा बंद झाल्या, विमान उड्डाणे रद्द झाली आणि जगभरातील रस्त्यांवर शांतता पसरली. जोपर्यंत आपण याला कोविड-19 असं नाव देऊ शकलो, तोपर्यंत अब्जावधी लोकांचं जीवन बदलून गेलं होतं. आहे की नाही आश्चर्यकारक? धुळीच्या कणापेक्षाही लहान असलेला एक सूक्ष्मजीव संपूर्ण जगाला वेठीस धरू शकतो. आणि असे करणारा कोविड-19 हा काही पहिलाच सूक्ष्मजीव नव्हता. नक्कीच तो शेवटचाही नसेल. हानिकारक सूक्ष्मजीवांच्या सुप्त शक्तीचं फक्त हे एक उदाहरण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही सूक्ष्मजीवांची माहिती घेणार आहोत, जे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या संपर्कात येऊ शकतात. सुरुवात करूया आपल्या अन्नाची नासाडी करणाऱ्या सूक्ष्मजीवांपासून. अन्न खराब करणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या यादीत कवक म्हणजे बुरशी सगळ्यात वर आहे. तुम्ही कधी ब्रेड किंवा पाववर करड्या निळ्या किंवा हिरव्या रंगाचे मऊ तंतू पाहिले आहेत का? हे तंतू म्हणजे सहसा पेनिसिलियम नावाची बुरशी किंवा कवक असतं. पण गंमत अशी आहे की याच बुरशीपासून आपल्याला पेनिसिलिन मिळते, जे एक खूप महत्त्वाचं औषध आहे, चमत्कारिक औषध आहे. आणि पेनिसिलिनबद्दल आपण प्रतिजैविकांच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहे. पण ब्रेड, फळं, लोणचं किंवा जॅमवर पेनिसिलियम अजिबात चांगलं नाही. हे कवक अन्नामध्ये मायकोटॉक्सिन नावाचं विषारी रसायन सोडतात. आणि यातली अवघड गोष्ट अशी आहे की जरी तुम्ही वरवर दिसणारी बुरशी खरडून काढली, तरी विषारी द्रव्य अन्नामध्ये खोलवर पसरलेले असतात. त्यामुळे हे अन्न खाण्यासाठी सुरक्षित नसतं. आता अन्न खराब करणारे फक्त कवकच नसतात. काही जीवाणू तर यापेक्षाही जास्त धोकादायक असतात. क्लॉस्ट्रिडियम नावाचा असाच एक गट आहे, ज्याच्या 100पेक्षा जास्त प्रजाती आहेत. काही मातीमध्ये राहतात तर काही प्राण्यांच्या आतड्यांमध्ये. क्लॉस्ट्रिडियम हा एक ऑब्लिगेट ॲनारोब आहे, म्हणजे ऑब्लिगेट विनॉक्सिजीवी असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो. हे जीवाणू असे असतात जे थोड्याशा ऑक्सिजनमुळेही मरून जाऊ शकतात. ते विनॉक्सिजीवी असतात, बरोबर? आता इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. आपण आधीच्या एका व्हिडिओमध्ये लॅक्टोबॅसिलसबद्दल बोललो होतो. लॅक्टोबॅसिलस हा ऑब्लिगेट ॲनारोब नाही आहे. लॅक्टोबॅसिलस हा फॅकल्टेटिव्ह ॲनारोब आहे. फॅकल्टेटिव्ह विनॉक्सिजीवी असं आपण त्याला म्हणू शकतो. या जीवाणूंना श्वसनासाठी प्राणवायू लागत नाही, पण प्राणवायूमुळे हे मरूनसुद्धा जात नाही. असो, तर आता पुन्हा क्लॉस्ट्रिडियमकडे वळूया. क्लॉस्ट्रिडियम हे विनॉक्सिजीवी असल्यामुळे ते डबाबंद अन्नासारख्या हवाबंद ठिकाणी चांगले वाढतात. मग डबाबंद अननस असो, चेरी असो किंवा मासा. अगदी उघड्यावर ठेवलेले मांस आणि मासे देखील क्लॉस्ट्रिडियममुळे दूषित होऊ शकतात. आता ते कसं हे बघूया. क्लॉस्ट्रिडियम हे बीजाणूंद्वारे म्हणजे स्पोर्सद्वारे प्रजनन करतात. हे बीजाणू बाटलीच्या आकाराचे अंतर्बीजाणू असतात. हे सहसा माती, पाणी किंवा प्राण्यांच्या आतड्यांमध्ये असतात. हे बीजाणू खूप प्रतिरोधक असतात. इतके जास्त हे प्रतिरोधक असतात की ते साध्या स्वयंपाकाच्या तापमानात जिवंत राहू शकतात आणि खोलीच्या म्हणजे कक्ष तापमानात तर त्यांची वाढच होते. क्लॉस्ट्रिडियमच्या वेगवेगळ्या प्रजातींचे बीजाणू वेगवेगळ्या खाद्यपदार्थांना दूषित करतात. उदाहरणार्थ क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजेसचे बीजाणू मांस आणि कुक्कुटपालन उत्पादने दूषित करतात, तर क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनमचे बीजाणू डबाबंद अन्न विषारी बनवतात. सांगायचा मुद्दा असा की जर मांस, मासे आणि इतर डबाबंद अन्नावर योग्य प्रक्रिया केली गेली नाही, तर हे बीजाणू डब्यातल्या ऑक्सिजनमुक्त किंवा कमी ऑक्सिजन असलेल्या परिस्थितीत जिवंत राहू शकतात. नंतर ते सक्रिय होतात आणि त्यांची संख्या वाढते. ते विषारी द्रव्य सोडतात, ज्यामुळे अन्नात विषबाधा होते. आता एक मजेदार गोष्ट आहे का. क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनमद्वारे तयार होणारं विष, ज्याला आपण बोटॉक्स असंही म्हणतो, ज्यामुळे अन्नात विषबाधा होते, त्याचा वापर खूप कमी प्रमाणात अँटी एजिंग उपचारासाठी केला जातो. म्हणजे वय कमी दिसण्यासाठीच्या उपचारासाठी केला जातो. का बरं? कारण बोटॉक्स हे मज्जातंतूंकडून येणारे विशिष्ट रासायनिक संकेत थांबवते,
ज्यामुळे स्नायूंचं आकुंचन थांबतं आणि चेहऱ्यावरचे स्नायू शिथिल होतात. चेहऱ्याच्या स्नायूंचं आकुंचन झालं नाही की चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत नाही. पण हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की या वैद्यकीय प्रक्रियेचे अनेक दुष्परिणामही होऊ शकतात. असो, तर आता सूक्ष्मजीव अन्न कसं खराब करतात हे आपण पाहिलं. आपल्याला म्हणजे मनुष्याला इजा पोहोचवण्याचा हा एक मार्ग झाला. आता असे काही सूक्ष्मजीव आहेत जे आपल्याला थेट संसर्ग करू शकतात, आपल्याला आजारी पाडू शकतात. दुर्दैवाने अशा सूक्ष्मजीवांची यादी कधी न संपणारी आहे. या यादीमध्ये न्यूमोनिया आहे, जो स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनीमुळे होतो. टायफॉइड म्हणजे विषमज्वर, जो सॅल्मोनेला टायफीमुळे होतो. त्यानंतर आहे पटकी किंवा कॉलरा, जो व्हायब्रिओ कॉलरी या नावाच्या जीवाणूमुळे होतो. आणि ही यादी अशी वाढतच जाईल. या यादीला खरंच काही अंत नाही आहे. त्यानंतर आहेत विषाणू. विषाणूंमध्ये आहे डेंग्यूचा विषाणू, ज्यामुळे आपल्याला डेंग्यू रोग होतो. त्यानंतर आहे चिकनगुनियाचा विषाणू, ज्यामुळे चिकनगुनिया हा रोग होतो. आता डेंग्यू आणि चिकनगुनिया या दोन्हीबद्दल एक गैरसमज असा आहे की हे दोन्ही रोग डासांमुळे होतात. खरं तर असं मुळीच नाही आहे. सत्य असं आहे की डेंग्यू आणि चिकनगुनिया हे विषाणूंमुळे होतात. हे विषाणू डासांद्वारे वाहून नेले जातात आणि हे विषाणू वाहून नेणारा डास जर आपल्याला चावला तर मग आपल्याला हे रोग होऊ शकतात. आणि हे जे डास असतात ते फक्त विषाणू नाही, आदी जीवांना सुद्धा वाहून नेऊ शकतात. याचंच एक उदाहरण म्हणजे मलेरिया किंवा हिवताप, जो प्लॅस्मोडियम वायवॅक्समुळे होतो. त्यानंतर आदी जीव ट्रायपॅनोसोमामुळे निद्रा रोग किंवा स्लीपिंग सिकनेससुद्धा होतो. पुढे आता आपण कवकांमुळे होणाऱ्या रोगांबद्दल बोलूया. मग सगळ्यात सामान्य म्हणजे डोक्यातील खाज येणारा कोंडा, जो ट्रायपॅनोसोमा ओव्हेल नावाच्या बुरशीमुळे होतो. तसंच ट्रायकोफायटन नावाच्या बुरशीमुळे आपल्याला दाद किंवा रिंगवर्म होऊ शकतो. बरं, पण सूक्ष्मजीव फक्त माणसांवरच परिणाम करतात का? तर मुळीच नाही. ते प्राणी आणि वनस्पतींनाही प्रभावित करतात. उदाहरणार्थ, गुरांमध्ये बॅसिलस अँथ्रॅसिस नावाचा जीवाणू अँथ्रॅक्स नावाच्या रोगासाठी कारणीभूत आहे. अँथ्रॅक्स हा रोग जीवघेणा ठरू शकतो. तसंच वनस्पतींमध्ये मोझॅक डिसीज किंवा मोझॅक रोग हा टोबॅको मोझॅक व्हायरस, टोबॅको मोझॅक विषाणूमुळे होतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, टोबॅको मोझॅक व्हायरस हा शोधला गेलेला जगातला पहिला विषाणू होता. ठीक आहे, तर या व्हिडिओसाठी इतकंच. आता हे सूक्ष्मजीव आपल्याला अजून कोणत्या प्रकारे इजा पोहोचवू शकतात का, याचा विचार करा. वनस्पती आणि प्राण्यांमधल्या सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांचा आपल्यावर काय परिणाम होत असेल याचाही विचार करा. तुमचे विचार खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.